मोठी बातमी आहे, राखी जाधव यांनी अखेर आता भाजपात प्रवेश केलेला आहे। शरद पवारांना धक्का देत त्या भाजपाच्या वाटेवर होत्या, त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे। मुंबईमध्ये निवडणुकीच्या आत्या तोंडावर त्यांनी आता भाजपात प्रवेश केलाय। भाजपना अजूनही फोडाफोडीचं राजकारण सुरूच ठेवल्याची शक्यता आता त्याच्यावर शिक्कामोर्तब झाल्याचं पाहायला मिळतंय, कारण राखी जाधव यांनी आता अखेर भाजपात प्रवेश केलेला आहे। त्यांनी इथं भाजपाच्या कार्यालयामध्ये प्रवेश केल्याचं कळतंय। आपण पाहतोय की राखी जाधव आता अखेर भाजपवासी झालेले आहेत। अनेक महत्त्वाचे नेते अनेक गटातनं भाजपाकडे चाललेले आहेत आणि त्याच्यामध्येच आता राखी जाधव यांचंही नाव घेतलं जातंय, कारण शरद पवारांची राष्ट्रवादी सोडून त्या आता थेट भाजपात गेल्याचं पाहायला मिळतंय। मुंबईमध्येच पवारांना धक्का बसला जातोय। खरं तर शरद पवारांना मुंबईमध्ये फारशा जागांची अपेक्षा नसताना या ठिकाणी राखी जाधव हे त्यांच्यासमोर एक आश्वासक नाव होतं, मात्र राखी जाधव यांनी अखेर भाजपचा रस्ता धरलेला आहे आणि त्यांनी भाजपमध्ये प्रवेशही केल्याचं पाहायला मिळतंय। आपल्यासोबत रुपाली बडवे जोडल्या गेलेत। रुपाली, आपण पाहतोय की नेमका कुठे हा पक्षप्रवेश झालेला आहे आणि या ठिकाणी कोण कोण उपस्थित होतं? राखी जाधव या राष्ट्रवादीच्या आलेल्या वाटेवरून खरं तर जागा आला तर त्याच्यावरून नाराज होत्या आणि त्याच्यामुळे काल दिवसभर त्यांच्याकडे कार्यकर्त्यांची गर्दी पाहायला मिळत होती आणि त्याच्यामुळे कार्यकर्त्यांना उमेदवारी न देता येऊ शकल्यामुळे नाराज झालेल्या राखी जाधव यांनी अखेर आज भाजपामध्ये पक्षप्रवेश केल्याचं आपल्याला पाहायला मिळते। घाटकोपरमधील भाजपाचे आमदार पराग शहा यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश झालेला आहे आणि आपण पाहत आहोत की जशा पद्धतीने मुंबईच्या अध्यक्ष या राहिलेल्या आहेत आणि मुंबईच्या अध्यक्षानेच पक्ष सोडून आयत्या वेळी भाजपमध्ये पक्षप्रवेश केल्यामुळे खरं तर कार्यकर्त्यांमध्ये एक नाराजी आपल्याला पाहायला मिळत होती। मात्र आपण जर पाहिलं या ठिकाणी तर ज्या वाटाघाट्या चालू होत्या जागेच्या संदर्भातल्या त्याच्यामध्ये राखी जाधव ह्या सातत्याने सिल्वर ओक या ठिकाणी जात होत्या। सुप्रिया सुळे यांच्याशी त्यांची चर्चा सुरू होती, कार्यकर्त्यांची सुरू होती। काल रात्री कार्यकर्ते रात्री उशिरापर्यंत त्यांच्या खरं तर घाटकोपर येथील निवासस्थानी होते, मात्र आज सकाळपासूनच त्यांनी कुणाचाही फोन उचलला नव्हता, कुणाचाही फोन त्या घेत नव्हत्या आणि त्याच्यामुळे कुठेतरी त्या नाराज आहेत आणि त्या भाजपच्या वाट्यावरती अशी चर्चा सुरू झाली होती। मात्र एकूणच पक्षाकडून खच्चीकरण केलं जात असल्याची सुद्धा एक भावना राखी जाधव यांनी बोलून दाखवलेली होती आणि त्याच्यामुळे आता त्यांनी थेट भाजपामध्ये पक्षप्रवेश केलेला आहे। मागच्या काही दिवसामध्ये आपण पाहिलं तर काल सुद्धा अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये शरद पवारांच्या अनेक सविस्तर माहितीसाठी आपण पाहतोय की जाधवांचा आता अखेर पक्षप्रवेश झालाय, ते आता भाजपवासी झालेले आहेत।